पोलिसांचा अपमान केल्याप्रकरणी आज 17 ऑगस्टला पुण्यात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। मंगळवारी 13 ऑगस्टला सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून राज्यातील कथित लव्ह जिहादाबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवून देऊ की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असं ते म्हणाले होते। पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे झालेल्या या आंदोलनात नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आपल्या पक्षाच्या वतीने भाजपचे एक नालायक, निष्क्रिय आणि या महाराष्ट्रामध्ये कायम जातीवाद आणि धर्मवाद पेटवणारे आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण आंदोलन आयोजित करण्यात आलेला। हे आंदोलन घेण्यामागे मागची 4-5 वर्ष नितेश राणेंकडून जे काही बालिश शाळे चालू आहेत त्या विरोधातलं हे आंदोलन आहे। रोज सकाळी आपण टीव्ही चालू केला की झोपेतून उठलेला नितेश राणे आपण पाहतो आणि महाराष्ट्रात कुठल्याही विकास काम सोडून बाकीच्या गोष्टीवर बोलणारा नितेश राणे आपण पाहिलेला। कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना, तो आमदार असेल, खासदार असेल, त्यांनी काय बोला हा त्याचा वैयक्तिक विषय आहे, पण आपल्या बोलण्यामुळे समाजात धुई पसरणार नाही, समाजामध्ये जातीवाद धर्मवाद पसरणार नाही, एवढी काळजी घेण्याची अक्कल ही साध्या कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्याला नक्की असली पाहिजे। पण दुर्दैवाने ज्यांच्या डोक्यात फक्त गुन्हेगारी आहे, ज्यांना फक्त जातीवाद धर्मवाद पसरून या ठिकाणी सत्तेवर यायचं आहे, ज्यांना असलं बोलून आपल्या घरातला भ्रष्टाचार लपवायचा आहे, ती मंडळी सातत्याने असले उद्योग करतायत। मागची 1.5 वर्ष आले हा नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या बद्दल बोलतो, साध्या कॉन्स्टेबल पासून पीआय, एसीपी, डीसीपी, सीपींपर्यंत बोलतो। मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी एकदा पोलिसांच्या पत्नींबद्दल भाष्य केलं आणि परवा सुद्धा 14 ऑगस्टला त्यांनी त्याची मुक्ताफळं, अकलेची मुक्ताफळं पुन्हा उधळली। त्यांनी सोलापूरच्या एका भाषणामध्ये भाष्य केलं की पोलिसांनो, हिंदू धर्माचं राज्य आहे आणि तुम्ही जर हिंदूंच्या कार्यकर्त्यांची जर धरपकड केली तर लक्षात ठेवा, पोलिसांची आम्ही अशा ठिकाणी बदली करू की त्या पोलिसाच्या बायकोचा फोन सुद्धा लागणार नाही, नॉट रिचेबल राहिला, अशा ठिकाणी त्या पोलिसाची बदली केली जाईल। हे नितेश राणेच्या बापाचं राज्य आहे का? हा पोलिसाची बदली करणार आणि याची अवकात इतकी वाईट आहे, याची लायकी इतकी वाईट आहे, हा पोलिसाला त्याच्या बायकोशी सुद्धा संपर्क साधून देणार नाही। याचाच अर्थ या राज्यामध्ये बेबंदशाही आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतोय, राणे कुटुंबियांकडून होतोय आणि म्हणून या बालिश नितेश राणेला आवरा यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नेमकं कसं राज्य हवं एकदा त्यांनी इतकं पुढे येऊन सांगावं। आज तर आम्ही या ठिकाणी म्हणजे एखाद्याच्या बुद्धीवरून लगेच कळतं की त्याची लायकी काय आहे, त्यामुळे सातत्याने अशी भाषा करून दुसऱ्यांदा निवडून आलेला हा, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून आलेला हा आमदार एवढे बालिश शाळे करत असेल तर त्यासाठी आम्ही च्यवनप्राश पाठवतोय। त्याची ज्याची बुद्धी जेवढी आहे तेवढ्या त्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी पाठवत असतात। नितेश राणेला आज आम्ही पोस्टाने हे बैद्यनाथचं च्यवनप्राश आणि या ठिकाणी बोरविटा पाठवतोय। त्याच्या घरच्यांनी म्हणजे आम्ही तो पोलिसांच्या बायकोपर्यंत गेला, आम्ही ते जाणार नाही, पण त्यांच्या घरच्यांनी किमान नोकरांनी तरी काळजी घ्यावी, त्याला च्यवनप्राश द्यावं, म्हणजे थोडी बुद्धी व्यवस्थित होईल, एवढी आमची या ठिकाणी भाजपवाल्यांना विनंती आहे। पण आता हे असले बालिश पोरकट चाळी त्यांनी सोडावे, विकासावर बोलावं,
त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा हे राज्य हा देश पुढे कसा जाईल, विकासात्मक कसा होईल या दृष्टीने लक्ष घालावं, अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी या आंदोलनाला आपण सुरुवात करतोय. आपण या आंदोलनाच्या माध्यमातून या राणे कुटुंबियांना आता महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या नागरिकांनी हद्दपार करावा, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती या ठिकाणी ठेवतोय. मी रोहन पायगुडे यांनी घोषणाला सुरुवात करावी अशी या ठिकाणी रोहन पायगुडे यांना विनंती